काय होते काय कळतच नाही. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? घरी राहा, सुरक्षित राहा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छतेचे नियम पाळा आणि सर्व आजार दूर टाळा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या अभिनव उपक्रमाअंतर्गत मी श्रीमती अनघा अरविंद निवाते, सहाय्यक शिक्षिका सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मुलांनो, आज आपला तास आहे मराठीचा. या मराठी विषयामध्ये आपण अनेक घटक अभ्यासले आहेत. कविता, गोष्टी, गाणी, हो की नाही, नवीन शब्दसमूह, या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. असाच एक आज सुद्धा आपल्याला नवीन घटकाचा अभ्यास करायचा आहे. पण त्या अगोदर मुलांनो, आपण आता सगळेजण दिवाळीची सुट्टी उपभोगून अगदी नव्या जोमाने, नव्या दमाने या ऑनलाईन वर्गामध्ये सगळेजण उपस्थित राहिला आहात, त्याबद्दल मी पुन्हा तुमचे एकदा स्वागत करते. मग या दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही सगळ्यांनी छान मौज मजा केली असेल. फक्त मौज मजाच नाही तर त्याबरोबरच मुलांनो, तुम्ही गोष्टींची पुस्तके वाचणे, कविता वाचणे किंवा स्वतः सुद्धा काहींनी कविता तयार केल्या असतील, कारण आपण ते सुद्धा शिकलो आहोत कविता तयार करायला. मग या वाचनामुळे काय झालेलं आहे तुम्हाला माहित आहे? वाचनाचे फायदे काय होतात? वाचनामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. म्हणजे आपण आणखी आपल्याला काही नवीन माहिती मिळत असते. किंवा एखादी गोष्ट तुम्ही वाचली तर त्या गोष्टीमधून आपल्याला एक वेगळा बोध मिळत असतो. म्हणजे जर आता समजा तुम्ही अति तिथे माती गोष्ट वाचलेली आहे, बरोबर? मग त्या गोष्टीमधून आपल्याला काय बोध झाला की कोणत्याही गोष्टीचा आपण अतिरेक केला तर तो योग्य नसतो, तो वायाच जातो, बरोबर? त्याच्यानंतर कावळ्या आणि कावळ्याची गोष्ट, तहानलेला कावळा, मी हे उदाहरण देते, तुम्ही आणखी वेगवेगळ्या छान छान गोष्टी वाचल्या असतील. तहानलेला कावळा गोष्ट वाचली असेल तर त्याच्यातून काय आपल्याला बोध मिळतो की आपल्या गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे त्याला गरज होती कशाची? तर पाण्याची. मग त्याने काय केले? शोध लावला. काय? तो मडक्यामध्ये पाणी जे होतं रांजणामध्ये, ते पाणी तळाला होतं. मग ते पाणी त्यांनी वर आणण्यासाठी काय नवीन युक्ती केली हे तुम्ही नक्कीच सगळ्यांनी गोष्टीतून वाचलं असेल. म्हणजेच काय झालं? आपलं जे ज्ञान आहे, आपली बुद्धी आहे, त्यामध्ये आपली वाढ झालेली आहे. याशिवाय आपली शब्द संपत्ती वाढते. म्हणजे आपल्याकडे भरपूर शब्द, नवीन शब्द आपल्या वाचनात येतात किंवा लिखाण करत असाल तर लिखाणामध्ये येतात. त्यामुळे आपल्याकडची शब्द संपत्ती वाढते आणि ज्ञानात भर पडली, शब्द संपत्ती वाढली की आपोआपच आपण जी भाषा बोलतो ती भाषा संपन्न होते, म्हणजे अधिक सुंदर होते. कारण आपण समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना नवनवीन शब्दांचा वापर करतो, म्हणजेच आपली भाषा काय होते? संपन्न होते. मग त्यासाठीच आज आपण एक छान असा खेळ खेळणार आहोत. पण शारीरिक खेळ नाही या. म्हणजे आता अनघा टीचर आल्या, शारीरिक खेळ घेणार आहेत नाही. मी म्हणूनच अगोदर बोलले होते की कसला तास आहे आपला? मराठीचा तास आहे. म्हणजे ह्या मराठीच्या तासामध्ये आपण काय खेळ खेळणार
शब्दांचे शाब्दिक खेळ खेळायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना येणार आहे, सगळ्यांसाठी मला वाटतं सोपं आहे. पण त्या अगोदर मी पुन्हा सूचना सांगते आहे की कोणीही बोलायचं नाही. आपल्या ऑनलाईन वर्गाचे नियम पाळायचे आहेत. लपाछपी खेळ खेळता की नाही सगळेजण? सगळ्यांना आवडतं लपाछपी खेळ खेळायला. मग अगदी छोट्याशा जागेमध्ये सुद्धा तुम्ही तो खेळ खेळत असता. आता आपल्याला बाहेर जाता येत नाहीये, घरात राहून सुद्धा तुम्ही घरातल्या घरात किंवा वरांडा असेल तुमच्या घराच्या बाहेर तर तिथे राहून सुद्धा तुम्ही हा खेळ खेळता. मग कोणाच्या घरात जाऊन लपून राहता, दरवाजाच्या मागे लपून राहता आणि मग तुमचा जो शोधणारा मित्र असतो तो तुम्हाला एकेकाला शोधून काढतो. असाच आपल्याला पण शाब्दिक खेळ खेळायचे. मग काय आहे शाब्दिक खेळ माहितीये मुलांनो? शाब्दिक खेळ असा आहे की मोठ्या शब्दामधून आपल्याला लहान लहान शब्द शोधायचे आहेत. लहान लहान शब्द, मोठ्या शब्दात लपलेले आणखी नवे शब्द शोधायचे आहेत. मग बाई शब्द शब्द म्हणतात, मग शब्द कसा तयार होतो? गेलं की काय बघ ना, दिसत नाही, मीच दिसते. ओके. शब्द कसा तयार होतो हे आपण आधी पाहूया. बाई शब्द 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 संपत्ती वाढवा असं सांगतायत की नाही? मग हा शब्द कसा तयार होतो? तर पहिला आहे अक्षरांपासून तयार होतो. शब्द कशापासून तयार होतो पहा? अक्षरांपासून. म्हणजे आपण जी मुळाक्षर शिकलेलो आहोत, जोडाक्षरे शिकलेलो आहोत, ते अक्षरे एकत्र आली की त्या अक्षरांपासून हा शब्द तयार होतो. आणखी कशापासून होतो? कसा होतो? एक किंवा एकापेक्षा अधिक अक्षरे मिळून शब्द तयार होतो. एक किंवा एकापेक्षा अधिक अक्षरे मिळून शब्द तयार होतो. एक अक्षरी शब्द असतात. उदाहरणार्थ मी, तू हे काय आहेत? एक अक्षरी शब्द आहेत. किंवा एकापेक्षा अधिक, मग 2 अक्षरी शब्द असतात, 3 अक्षरी शब्द असतात, 4 अक्षरी, 5 अक्षरी, 6 अक्षरी, असे 6-7 अक्षरापर्यंत सुद्धा असे मोठे मोठे शब्द असतात. म्हणजे अक्षरांपासूनच शब्द तयार होतो. अक्षरे विशिष्ट क्रमाने येतात. म्हणजे ते उलट सुलट आले तर आपल्याला त्याचा बोध होणार नाही किंवा तो वाचताना आपल्याला अर्थबोध होणार नाही. त्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झालेला असतो, त्याला म्हणायचं शब्द. पुन्हा पहा, शब्द कसा तयार झालेला आहे? तर शब्द अक्षरांपासून तयार होतो. एक किंवा एकापेक्षा अधिक अक्षरे मिळून शब्द तयार होतो. अक्षरे विशिष्ट क्रमाने येतात. एक त्यांचा क्रम असतो. जसं आपण वर्गामध्ये बसताना काय करतो? लहान उंचीने जो बुटका असतो, ठेंगणा असतो, तो पुढे, मग त्याच्यापेक्षा उंच 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 अशी मुलं बसतो. का? तर उंच मुलगा जर पहिल्या बाकावर बसला तर मागच्या ठेंगण्या मुलाला मागचं दिसणार नाहीये. मग असं विशिष्ट क्रमाने अक्षरे सुद्धा अशी लहान मोठी नसतात, पण त्याचा आपल्याला अर्थ व्हायला पाहिजे, त्या समूहाचा अर्थ व्हायला पाहिजे, म्हणून ती विशिष्ट क्रमाने आलेली असतात. आता आपण आपल्या खेळाकडे वळणार आहोत. आता आपण कुठे वळणार आहोत? आपल्या या शब्द खेळाकडे वळणार आहोत. काय करायचं आहे? तर खालील शब्दात लपलेला दुसरा शब्द सांगायचा आहे आपल्याला. मला वाटतं सगळ्यांना येणार आहे. सगळ्यांनी एकदम बोलायचं नाही. आपला नियम काय आहे? व्हर्च्युअली हँड रेज करायचा आहे. जो व्हर्च्युअली हँड रेज करणार आहे त्यालाच काय करणार आहे? विचारणार आहे. पुन्हा पहा,
खालील शब्दात लपलेला दुसरा शब्द सांगा. कोण सांगतंय मला? अगोदर दिलेला शब्द वाचायचा आहे. निकाल आरी अनुष्का कोळी, सॉरी अक्षता कोळी, सांग पाहू मला. शब्द वाच, पहिला शब्द वाच बाळा. निकाल. निकाल, व्हेरी गुड. मग त्याच्यामध्ये दुसरा कोणता शब्द लपलेला आहे बाळा? काल. काल. अरे वा, व्हेरी गुड. पहा, आला का रे तुम्हाला? दिसला शब्द? नाही दिसला? ओ टीचर. हा, बरोबर सांगितलं अगदी तिने. काल शब्द आलेला आहे, बोलायचं नाहीये. हो टीचर. आता पुढचा शब्द वाचणार आहे संकेत कोकाटे. निकालच्या दुसरा नंतरचा शब्द काय आहे? वास. दिलेला शब्द वाच बाळा पहिला. वास. दिलेला शब्द प्रवास. व्हेरी गुड. अगोदर शब्द वाचायचा आणि त्या शब्दातून दुसरा शब्द शोधायचा आपल्याला. प्रवास. या प्रवास या शब्दामध्ये कोणता शब्द लपलेला आहे? वास. वास. व्हेरी गुड. वास. वास. आता मला पुढचा शब्द वाचून दाखव. मी बोलू. सोनाक्षी. टीचर मी बोलू. पुढचा टीचर मी बोलू. पुढचा शब्द वाचणार आहे सोनाक्षी. लोहार. लोहार. व्हेरी गुड. मग टीचर. लपला आहे सोनाक्षी? हार. हार. व्हेरी नाईस. लोहार. कोणता शब्द? हार शब्द लपलेला आहे. आता मला गणेश हे शब्द वाचून, नवीन शब्द तयार झालेले शब्द वाचून दाखव गणेश. काल, वास आणि हार. व्हेरी गुड. बघा, निकाल मधून नवीन शब्द आपल्याला मिळाला काल, प्रवास मधून वास, लोहार मधून हार शब्द मिळालेला आहे. म्हणजे असे आपण, तुम्हाला आता असे डोळ्यासमोर आले असतील शब्द, अरे बाप रे, हे किती सोपं आहे. असं तर आपल्याकडे मोठे मोठे शब्द असतात, बरोबर. आता पुढे आणखी काय येतात शब्द ते पाहूया. कोणी बोलायचं नाहीये, मी प्रत्येकाचं नाव घेणार आहे. वाचणार आहे. मला हँड रेज केलेले कोण दिसत आहेत? गणेश. गणेश वाचणार आहे पुढचा शब्द. वाच बळा गणेश. विश्वास. विश्वास. मग लपलेला शब्द कोणता आहे त्याच्यात? श्वास. व्हेरी गुड. श्वास आपण घेतो ना, श्वास घेतो की नाही, प्राणवायू घेतो, ते आहे श्वास. पहा, आला का रे शब्द? टीचर. श्वास. आता पुढचा शब्द वाचणार आहे सुमित. मनी. पूर्ण शब्द वाचायचा आहे अगोदर. चिमणी. व्हेरी गुड. मग या चिमणी या शब्दामध्ये कोणता शब्द लपला आहे बाळा? मणी. मणी. कोणता शब्द लपला आहे? मणी शब्द लपला. टीचर मनी. मी बोलू. मणी. व्हेरी गुड. टीचर मी बोलू. पुढचा शब्द वाचणार आहे ओम. ओम चाळके पुढचा शब्द वाचणार आहे. दिलेला शब्द वाचायचा आहे आणि नंतर नवीन शब्द सांगायचा आहे. ओम. वर्ड. निवड. व्हेरी गुड. मग कोणता नवीन शब्द लपलेला आहे? दुसरा शब्द. वर्ड. वर्ड. व्हेरी गुड. कोणता शब्द लपलेला आहे? वर्ड. पहा, आपल्याला विश्वास या शब्दामध्ये टीचर. लपलेला शब्द श्वास. चिमणी या शब्दामध्ये सापडला मणी. आणि निवड या शब्दामध्ये वर्ड.
बरोबर ना. वडाचं झाड असतं मोठं, त्याला काय असतात, पारंब्या असतात, बरोबर की नाही. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे, खालील शब्दात लपलेले काय करायचं आहे, आणखी शब्द सांगा. आता आपण काय होतं की एकच शब्द होता तो आपण घेतला होता, बरोबर. आता इथे किती शब्द होणार आहेत, अर्थ पाहिजे टीचर मी त्याचा. बोलू मी कोणाचं नाव घेतलं आहे का, नाही की टीचर मी बोलू मी नाव घेणार आहे, वेदा तेंडुलकर. वेदा, पहिला शब्द वाच बाळा, काय आहे, रामन रामन. या शब्दामध्ये लपलेले आणखी किती शब्द तुला सांगता येतात, तू सांगायचा प्रयत्न करा. मग आपण, तुम्ही सांगून झालात ना की मग मी देणार आहे तुम्हाला. राम रान ओके, राम. राम ओ व्हेरी नाईस. राम रान आता मला आरती चोरगे वाचून दाखवणार आहे. रामन या शब्दापासून कोणकोणते शब्द तयार झालेले आहेत ते सांग पाहू, वाचून दाखव. राम मरा मन, मरा, रान. हे रामन ह्या 3 अक्षरांपासून आपण पहा किती 4 शब्द तयार केले. तुम्हाला आणखी सुद्धा येत असतील, पण ते अर्थपूर्ण असले पाहिजे, हे लक्षात ठेवायचे. दुसरा अर्थ आपल्याला माहित असणे आवश्यक आहे, कळलं. पुढचा शब्द वाचणार आहे प्रवीण. प्रवीण माने, पुढचा शब्द वाच पाहू बाळा. विचारण विचारण मुलाखत मुलाखत. काय आहे ते, मुलाखत. मुलाखत आता मुलाखत तुम्हाला माहित आहे की 2 व्यक्ती किंवा खत झालेला आहे तास. मुलाखत घेतली होती की नाही मॅडमने, आपल्या संध्या मॅडमने, डॉक्टर आणि डॉक्टर ताईची घेतलेली की नाही, मग ती मुलाखत. मग ह्या मुलाखत या शब्दापासून आपल्याला आणखी वेगळे शब्द तयार करायचे. मग आता इथे मात्र काय करायचंय, अक्षरांचा आपल्याला कसेही अक्षर, उलट सुलट अक्षर घेऊन आपल्याला त्या शब्दातील अक्षरच वापरायचे आहेत, आपल्या मनातील अक्षर वापरायचं नाही. हा नियम लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न येतो तेव्हा आपण काय करायचं आहे, आपल्याला कितीही आवडणारं अक्षर असेल तरी तो न वापरता जो शब्दामध्ये दिलेले अक्षर आहेत त्याच अक्षरांचा वापर करून आपण नवीन शब्द तयार करायचे आहेत. आता मला साक्षी शुक्ला सांगणार आहे. साक्षी शुक्ला, काय काय शब्द तयार होणार आहेत सांग पाहू. हात वर आहे ना बाळा तुझं. मुलाखत 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 तर शब्द दिलेला आहे, त्या शब्दातील अक्षरांचा वापर करून आपल्याला काय करायचे आहे, जसे आपण वरती रामन शब्दातील अक्षरांचा वापर खत आणि खत. आणखी काय येणार आहे, मुलात मुला नाहीये, मुला कसा होणार आहे, अर्थ नाही होणार ना त्याचा. काय मुलाचा खत आहे. शेतामध्ये शेतातील पीक चांगलं यावं म्हणून शेतकरी खत टाकत असतो, बरोबर. आणखी काय होणार आहे शब्द बघा जरा. लाट लाट लात नाहीये, लाथ पाहिजे. थव्याचं असतात तर झालं असतं. मुख, व्हेरी गुड. मुख, मुख म्हणजे काय, आपलं तोंड, बरोबर की नाही. आता आपण पाहूया काय काय शब्द झाले आहेत आपल्याकडे तयार. बघा, मुख आणि लाख. लाख आपण गणितामध्ये शिकतो की नाही, संख्या, लाख, लक्ष. लाख तुम्ही बरेच वेळेला ऐकता, लाख शब्द. लाख या शब्दाचे 2 अर्थ आहेत.
एक तर लाख असते ती माहितीये सील करतात पोस्टामध्ये वगैरे आपले तुम्हाला कुरिअर येत असतील तर त्याच्यावर असं एक लाल स्टॅम्प असतो की नाही त्याला लाखेचा स्टॅम्प असतो तो आणि दुसरं म्हणजे आपली सांख्यिकी संख्या आहे लाखामध्ये आपण संख्या मोजतो की नाही जसं हजार ते लाखामध्ये सुद्धा संख्या असतात मग बघा मुलाखत या शब्दापासून मुख खत आणि लाख हे शब्द तयार झालेले आहेत आता पुढचा शब्द वाचणार आहे रोहिणी रोहिणी वाच रोहिणी शब्द वाच बाळा रोहिणी आवाज येत नाहीये बाळा तुला ओके टीचर वाच ना शब्द पुढचा शब्द काय दिलेला आहे बाळा विचार चारणा व्हेरी गुड विचार आता सांग पाहू या शब्दामध्ये लपलेले शब्द आणखी कोणते आहेत चार टीचर चार आणखी चार कुठे आहे तीर चार आणि आता काय शब्द येतात ते पाहूया आपण विचार चार आणि विचार चार ही संख्या आहे आणि टीचर वीणा सांगू वीर शब्दाला आपण दुसरी वेलांटी आणि सावी शब्द वीणा टीचर सावी शब्द लिहिताना आपण टीचर वीणा कमळ कमळ पुढचा शब्द आहे मला वाचून दाखवणार आहे सोनाक्षी सोनाक्षी मला दाखव सोनाक्षी कमळ व्हेरी कमळ या शब्दामध्ये शब्द लपले आहेत सोनाक्षी सांग मला कमळ कळ आणि कोणता शब्द लपला आहे सोनाक्षी सोनाक्षीचा आवाज येत नाही आपल्याकडे तिने फक्त एक शब्द सांगितला आवाज गेले आणि गणेश कमळ अगं कमळ या शब्दातून आणखी कोणते शब्द मिळणार आहे तुला बघ जरा कम कसं येणार कम इंग्रजी शब्द आहे आणि कमला काय होणार आहे अर्थ नाही बाळा मळ आणि कळ व्हेरी गुड मगाशी एक सांगितलेलं हा कळ आणि मळ कळ म्हणजे आपल्याला एखादी जखम झाली किंवा काही लागलं की जी वेदना होते त्याला आपण कळ म्हणतो किंवा आणखी कळ आपण जे बटन असतात ना आपले लाईटचे वगैरे त्याला सुद्धा कळ म्हणतात लक्षात ठेवायचंय आता पुढचा शब्द आहे मला वाचून कोण दाखवत आहे सुमित सुमित मला पुढचा शब्द वाचून दाखव बाळा नासाडी व्हेरी नासाडी सुमित सांगणार आहे नासाडी या शब्दामध्ये कोणते शब्द लपलेले आहेत
साडी आणि साडी हे शब्द लपलेले आहेत. मध्ये बोलणार असाल ना तर मी बंद करणार हा. मी आपला नियम काय आहे, तुम्हाला बक्षीस मिळवायचे की नाही बाळांनो? मग पुढचा शब्द आहे, मला वाचून दाखवणार आहे. स्वप्नील, स्वप्नाली, 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 पाऊस. व्हेरी गुड. आता या पाऊस या शब्दामध्ये कोणता शब्द लपलेला आहे? ऊस. ऊस. पास. पास, ऊस. व्हेरी गुड. पहा किती सोपं आहे ना. आपल्याकडे असे 3 अक्षरी शब्द असतात, 4 अक्षरी शब्द आपल्याला माहित आहेत. त्या 3, 4, 2 अक्षरी शब्दापासून सुद्धा आपल्याला शब्द तयार करता येतात. आता आपण पुढे जाऊया, आणखी पुढे जाऊया. खालील शब्दात लपलेले आणखी शब्द सांगा. तोच प्रकार आहे. चला आता नवीन मुलं हा. आता पाहूया आणखी नवीन कोणी कोणी हात वरती केलेत. बाकीच्यांनी केलेलेच नाहीये. देवयानी, वाच पाहू हा शब्द काय आहे? देवयानी. सगळ्यांना संख्या द्यायची की नाही आपण? देवयानी, आघात. आघात. व्हेरी गुड. काय शब्द नवीन होणार आहे तुला सांग? आत. व्हेरी गुड. आत आणि घात. पहा काय शब्द मिळाले आपल्याला नवीन? आत, घात. आता पुढचा शब्द वाचणार आहे. कोण बरं? कोणाचं नाव? रस. आराध्या. 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 वारस. रस. वास. वार, रस. पहा बरं आता कोणकोणते शब्द येतात. आता मला रुद्र वाचून दाखवणार आहे. रुद्र. वारस या शब्दापासून कोणकोणते शब्द तयार झाले ते वाच पाहू. रुद्र. वार. सर. रस. लवा. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. चला आता अर्णव, गुरव. पुढचा शब्द वाच. अर्णव, गुरव. शब्द वाच बाळा. अगोदर दिलेला शब्द वाचायचा आणि मग तयार होणारे शब्द. गीताई. ताई. हा. रुद्रमिंडे कोण आहे रे? रुद्रमिंडे. जमी. रुद्रमिंडे वाच पाहू. गीता. गीता आणि माईक चालू कर. रुद्र. ताई. व्हेरी गुड. पाहूया आपण काय काय शब्द मिळाले आपल्याला. गीता आणि व्हेरी गुड. आता आपण पुढे जाऊया. मुलांनो हे शब्द नीट लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला शक्य असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवली तरी चालणार आहे, कारण नंतर आपण आपल्या वहीमध्ये लिहून आपल्या शब्द संपत्तीमध्ये वाढच करणार आहोत. पुढे जाऊया आता. फक्त शब्द वेगवेगळे दिलेले आहेत. आता मला साई पाटील शब्द वाचून दाखवणार आहे. पुढचा भारत. आपल्या देशाचं नाव आहे ना भारत. साई पाटील. साई पाटील तुझं माईक चालू कर बाळा. आणि या भारत शब्दामध्ये कोण आहेत? साई पाटील. साई पाटीलचं बहुतेक आपल्याला आवाज येत नाहीये. मनस्वी सांग. मनस्वी. दक्ष सांगू. मनस्वी. स्नेहा. भात. व्हेरी गुड. स्नेहा. स्नेहा सांग. स्नेहा कोण आहे? रथ. रथ.
थ पाहिजे शब्द बाळा. हो ना, आपण पाहूया का कोणकोणते शब्द. हा, पाहूया आणखी. आता पहा तुम्ही कोणकोणते शब्द तयार झाले पहा बरं. मला आता वाचून दाखवणार आहे क्रिश. क्रिश वाचून दाखव कोणकोणते शब्द तयार झाले ते. क्रिश वाचून दाखव. भार भात रथ तर ओके. भार भार भात. ओके, पुढे चला. रथ आणि तर. शाबास. पुढचा शब्द वाचणार आहे दुर्गेश. दुर्गेश वाच. पुढचा शब्द काय आहे. आकाशात लपलेले आकाशात या शब्दामध्ये कोणते शब्द लपलेले आहेत मला सांगणार आहे आता श्रेया. श्रेया पाटील. हा, बोलायचे पटापट. आशा आशा हा, छान प्रयत्न छान करताय. पहा म्हणजे वाचन किती हो की नाही रे. खूप वाचन कमी आहे. आता असे शब्द अनेक शब्द. आता हे शब्द जे आहेत पहिले मध्ये झालेले आहेत. तुम्हाला असं वाटत असेल ना अरे हे तर शब्द आपले नवीन शब्द येतात. ते शब्द आपले पहिली दुसरी मध्ये झालेले आहेत तरी सुद्धा आपल्याला येत नाहीयेत. आता आकाशात या शब्दापासून शब्दातील अक्षरांपासून कोणते शब्द तयार झाले आहेत ते पाहूया. आशा, आत आणि कात. पुढचा शब्द वाचणार आहे. पुढचा शब्द वाचणार आहे मानव. काय आहे मानव शब्द पुढचा. कपाळावर. कपाळावर. चला आता सांग शब्द. सांग मानव कोणते शब्द आहे त्याच्यात. वर. वर. व्हेरी गुड. आणखी वर. कपाळा. कपाळ. कपाळा. काळ. आणखी आपण पाहूया. पहा कर. कर म्हणजे काय. कृती पण करतो आपण किंवा हाताला सुद्धा आपला समान शब्द आहे कर. पुढे पाक. आणखी आता मला पुढचे शब्द कोण वाचून दाखव. मानव. मानव. मानव वाचून दाखव. मानव वाचून दाखव. मानव. मानव वाचून दाखव. बोल. बार. कर. पाक. पाव. पार. पवाड. वाच. इथे सगळे शब्द वाचायचे आहेत. आणखी कोण छान वाचून दाखवेल. हॅलो वाचून दाखव. टीचर मी वाचू. कर. पाक. पाव. पार. वर. रव. पावक. कपावर. ओके, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. हा पहा. कर, पाक, पाव, पार, वर, रव, पाव, कपावर. बरोबर. आता रव म्हणजे काय माहिती तुम्हाला. रव या शब्दाचा अर्थ होतो ध्वनी, आवाज. आता तुम्ही जे सगळे बोलताय की नाही तो जो आवाज होतोय त्याला म्हणायचं रव. कळलं. पुढच्या शब्दाकडे जाऊया आपण. आता आपण कुठे जाऊया. कोणाकडे. हा रुद्र मेंढे कोण आहे. मेंढे. रुद्र मेंढे. खरावर. येस टीचर. रुद्र खरावर. पूर्ण वर. काय करायला सांगितले. मी रुद्र मेंढेला वाचायला सांगितलेलं आहे की हा दिलेला शब्द काय आहे. तो वाचल्याशिवाय आपण पुढचे शब्द कसे कळणार आपल्याला बाळांनो.
शिखरावर. शिखरावर. व्हेरी नाईस. आता या शिखरावर या शब्दामध्ये आणखी लपलेले शब्द मला सांगणार आहे स्वप्नाली. स्वप्न. शिरा. शिरा. व्हेरी गुड. आणखी वर. तू बोलत राहा. शिखर. शिखर. राख. आपण आता आणखी पाहूया. छान. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा स्वप्नाली, व्हेरी गुड. आता आणखी मला इशिका आता कोणकोणते शब्द तयार झाले हे सांगणार आहे. बघ इशिका, वाचून दाखव हे शब्द. पहा, शिखरावर त्या शब्दातील अक्षरांपासून आपल्याला किती शब्द तयार करावे आहेत? मला फक्त इशिका वाचून दाखवणार आहे. इशिका आहे ना बाळा? शिखर, शिरा, शिव, खरा, खर, राख, राव, वर, रव, शिखरावर. शिरावर. व्हेरी गुड. शाबास. आता पुढचा शब्द मला वाचून दाखवणार आहे. कोण आहे? दीप्ती. दीप्ती. हो टीचर. हा वाच. अंधारावर. अंधारावर. व्हेरी नाईस. अंधारावर या शब्दापासून अंधार. अंधारावर अंधारा. जान्हवी मला शब्द सांगणार आहे. जान्हवी शब्द सांगणार आहे. अंधारावर या शब्दावर शब्दातील अक्षरांचा वापर करून कोणकोणते शब्द तयार होणार आहेत? जान्हवी सांग पाहू. अंधार. रवा. अंधार. आणखी कोण मला सांगतो आहे? आराध्या सांगते. आराध्या. अंधार. वर. चला आपण पाहूया. आपण पाहूया पुढचे कोणते शब्द येतात आणि हे शब्द मला वाचून दाखवणार आहे. ओम. 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 ओम वाचून दाखव मला. अंधारावर या शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार झालेले. अंधार. धारा. धाव. धार. राधा. राव. वर. रव. व्हेरी नाईस. पहा, अंधारावर हे 5 अक्षरी हा शब्द आहे आणि या 5 अक्षरी शब्दापासून किती शब्द तयार झाले आहेत. आपली शब्द संपत्ती वाढते की नाही? आणि इथे तुम्हाला खेळताना जाणवत असेल, अरे आपल्याला थोडासा विचार करावा लागतो आहे. हो ना? सगळेजण आता जरा मौज मजामध्येच आहेत अजून बरेच जण. आता पुढचा शब्द वाचणार आहे संचिता. संचिता वाचणार आहे. पुढचा शब्द वाच संचिता. पाऊसधार. पाऊसधार. धारा. पाऊस. देवयानी चव्हाण सांग शब्द कोणकोणते तयार होणार? धारा. धारा. पाऊस. धारा. पाऊस. 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 धारा. आणखी कोण सांगेल शब्द? कोण सांगेल? रेड युअर हँड. प्रवीण माने सांग. प्रवीण माने सांग. प्रवीण माने. ओके, आपण पाहूया. पाऊसधारा या शब्दातील अक्षरांपासून कोणकोणते शब्द तयार होतात ते शब्द वाचणार आहे. खुशबू वाचणार आहे. पाऊसधारा या शब्दापासून तयार झालेले शब्द खुशबू वाचणार आहे. खुशबू वाच पाहू.
पहिले बोल माझा माईक चालू राधा राऊ रसरा ओके, पुढे आता इशिका शब्द इशिका पुढचा शब्द वाचायचा आहे आणि तू शब्द पण तू सांगायचे. इशिका. अहमदनगर अहमदनगर. काय काय शब्द तयार होत आहेत सांग मला. अहमदनगर मध मी इशिकाला विचारले. इशिका सांग बाळा. मध नगर हम नगर ओके, आपण पाहूया आता. हा बघा 1 2 3 4 5 6 7 अक्षरी शब्द आहे. या अहमदनगर या शब्दापासून तयार होणारे शब्द मी लिहिणार आहे पहा, आणि ते शब्द मला वाचून दाखवणार आहे. करण. करण जांभळे. करण जांभळे. वाचून दाखव शब्द मला. माता करण जांभळे अहमदनगर या शब्दापासून तयार झालेले शब्द वाचून दाखव. अहमद नगर म ग न ग गरम गरम वाद्याचा कॉल वाचत मन मन भारत शब्द वाचून दाखव ना बाळा. भारत माता भारत माता. व्हेरी गुड. भारत माता या भारत माता या शब्दामध्ये कोणकोणते शब्द लपले आहेत मला? भारत माता रत अन रत पुढे आता पाहूया. आता कोण कोण आहे, काय काय आहेत शब्द पाहूया आपण. मला वाचणार आहे श्रेया पाटील. श्रेया पाटील हा शब्द इथे आलेले भारत तात कोणाला म्हणतात माहितीये का रे? वडिलांना. समानार्थी शब्द आहे. वडिलांसाठी तात हा समानार्थी शब्द आहे. चला आता पुढचा काय येतोय आपण पाहूया. पुढे काय येणार आहे ते पाहूया. आता नवीन काय येतोय आता. भरपूर शब्द आता तुम्ही शिकला आहात. आता नवीन मूल्यमापनाकडे काय दिलंय बघा. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. पण ना त्यांनी शब्द काय दिले, अक्षर मोती, आणि अट घातलेली आहे की अक्षर आणि मोती हे शब्द वगळून. कारण आता हे 2 शब्द मी लिहून दिले आहेत, बरोबर. मग आता या अक्षर आणि मोती शिवाय मला कोण सांगणार आहे.
तामण कोण आहे? तामण, खितजी तामण. गणेश सांगतो. गणेश, हा सांग. अक्षर आणि मोती हे शब्द नकोत, मला लक्षात ठेवायचे आहे. या शब्दांशिवाय वेगळे कोणते शब्द तयार तुम्हाला? व्हेरी गुड. आणखी व्हेरी नाईस. ओके, आपण पाहूया आणखी कोणते येतात ते. हा, अति कोण वाचून दाखवणार? स्वप्नाली वाचून दाखव. अक्षर मोती हे या शब्दातील 2 अर्थपूर्ण शब्द कोणते आले बघ. आणखी मी इथे आणखी जास्तीचे पण लिहिलेले आहे. व्हेरी नाईस. पहा, आणखी सुद्धा शब्द तयार होणार आहेत त्या शब्दातील अक्षरांपासून. पण आपण पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दातील अक्षरांपासून वाने सुरू होणारे 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आणि आपल्याला शब्द दिलेला आहे वारसदार. अट काय घातली आहे की फक्त वाने सुरू होणारे शब्द पाहिजेत आपल्याला. व्हेरी गुड. वार. पुढे जाऊया. पुढील शब्दातील अक्षरांपासून 2 अक्षरी. आता काय अट घातली आहे बघा, प्रत्येक वेळेला अट घातलेली आहे. आपल्याला आता 2 अक्षरी शब्द पाहिजे. पूर्ण शब्द तयार करा. आणि मला सांगा, मी कोणाचं नाव घेतलंय का बाळांनो? नाही ना. मला आता या प्रश्नाचं उत्तर द्या. सोनाक्षी, सोनाक्षी सांग. 2 अक्षरी शब्द. शब्द काय आहे? ज्ञान रचनावाद. शब्द आहे ज्ञान रचनावाद. ज्ञान रचनावाद शब्दामधून 2 अक्षरी 2 अर्थपूर्ण शब्द, भरपूर शब्द होणार. वाद आणि ज्ञानेश्वर. आणखी काय शब्द सांगितला? ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर इथे आहेत का आपले? मी काय सांगितलं आपल्या मनाची अक्षरे आहेत शब्दामध्ये दिलेली आहेत. त्याच अक्षरांचा वापर आपण शब्द तयार करायचे आहेत. खूप आपली अट आहे 2 अक्षरी. आता हे आहेत ना, तुम्ही काय करायचंय तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहायचे आहेत. हा, आता आपण पाहूया इथे कोणते 2 शब्द आलेले आहेत. आता वाचून दाखव मला. गणेश, गणेश वाचून दाखव. आणि 2 शब्द लिहिलेत ना, 2 अक्षर. ज्ञान आणि वाद. आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय येतोय पाहूया. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता इथे त्याने अट आपल्याला वेगळी घातलेली आहे. ती अट अशी आहे की शब्दातील अक्षरे सलग घेऊ नये. सलग घ्यायची नाहीत. म्हणजे आपण जसं मगाशी केलं होतं की रे सुरुवातीला, आठवतंय का? पहा, प्रवास, मग आपण सलग घेतलं होतं वास. मग आता तशी न घेता तुम्ही आता काय करायचे आहेत, वेगळी अक्षर घेऊन. हा, वार. कोण सांगतय? स्नेहा गावडे सांग. स्नेहा गावडे. स्नेहा गावडे. स्नेहा गावडे.
वरण सलग आला ना बाळा. आपलं अट काय लिहिलेली आहे? सलग घेऊ नयेत. सलग न घेता करायचे. वरण हा सलग आली. सलग ही हा व्हेरी गुड. वार वार वावर. ओके ओके शाबास व्हेरी गुड. आपण इथे वार आणि वार हे शब्द लिहिलेत. तुम्ही आणखी शब्द तुमच्या वहीत आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया. शब्दातील अक्षरांपासून 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता 2 अक्षरी झाले, 3 अक्षरी झाले. आता मला संचिता पागारे. संचिता पागारे सांग. पुढील शब्द दिलेला आहे कुमार. शब्द दिलेला आहे कुमार भारती. आता या कुमार भारती शब्दातून तुला 3 अक्षरी 2 अर्थपूर्ण शब्द सांगायचे आहेत. भारती कुमार आणि भारती. भारती ती आणि कोण? भारती एक झाला. आणखी दुसरा कुमार. व्हेरी गुड. कुमार. काय झाला शब्द तयार? कुमार. आता तुम्हाला की नाही भरपूर शब्द मिळालेले आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे? तर हा स्वाध्याय दिलेला आहे. तुम्हाला भरपूर सगळ्यांना, काही जणांना बोलायला चान्स मिळाला नाहीये, संधी मिळाली नाहीये. हा जो स्वाध्याय दिलेला आहे तो मुलांनो, तुम्हाला आता भरपूर शब्द कळलेले आहेत किंवा प्रश्न हा कसा सोडवायचा हेही कळलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे? स्वाध्याय आहे. हा स्वाध्याय काय आहे? पुढील शब्दातील अक्षरांपासून नवीन शब्द तयार करा व वहीत लिहा. आणि आता वहीत लिहून झाल्यावर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, हो की नाही? काय करायचं? तर त्याचा फोटो काढायचा आणि तुमच्या प्रत्येकाने आपापल्या वर्ग शिक्षकांना पाठवायचं आहे. मग ते आम्हाला मिळणार आहे. कळलं? तर तुम्ही काय करायचं? तर हे एवढे शब्द लिहिण्यापेक्षा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं जाईलच, पण त्या अगोदर तुम्हाला लगेच लिहायचं असतं काही जणांना. तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहायला सुरुवात करायची. पण केव्हा? आपला दुसरा तास झाल्यावर. मग शब्द काय काय आहेत? मला गणेश वाचून दाखव जरा. गणेश. घाई करू नको बाळा. हॅलो. इचलकरंजी. इशिका वाचून दाखव. गणेशचा आवाज बरोबर येत नाही आपल्यापर्यंत. इशिका. इचलकरंजी, दुकानदार, नवजीवन, मोर पिसारा, कानपूर, वारकरी, वाच, नालय, आभाळ, माया, नागपूर, महाभारत. व्हेरी गुड. आता ह्या दिलेल्या सर्व शब्दांपासून तुम्ही आणखी प्रत्येक फक्त इचलकरंजी शब्द घ्यायचा आणि त्याच्यापासून तयार होणारे शब्द असे त्याच्या समोर लिहायचे. अगोदर सगळे शब्द लिहून घेऊ नका, कारण तुमचे एका ओळीवर सगळे शब्द मावणार नाहीयेत. तेव्हा एक एक शब्द घ्यायचा. इचलकरंजी लिहिला की त्याच्यापासून तयार होणारे शब्द लिहायचे आणि मग दुसरा शब्द घ्यायचा. अशा प्रकारे सगळा हा स्वाध्याय सोडवायचा आहे. सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल किंवा पुन्हा पाहायचा असेल तर कुठे जायचं? आपण YouTubeला जायचं. तिथे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ
बऱ्याच जणांना नाही ना मिळाली